नागेश्वर भगवंताला वंदन करून, हनुमंतरायाला नमस्कार करून आज आपण या ठिकाणी आबादीमध्ये आलो. आणि याला कोणतं नगर म्हणतात? नागेश्वर. हरिओम. याला नागेश्वर नगर म्हणतात. या नागेश्वर नगरामध्ये त्या ठिकाणी आपण आलो. या ठिकाणी ग्रामसफाई करत करत इथपर्यंत पोहोचलो आपण. मी आपल्या सर्वांच्या पायावर नमस्कार करतो माय बापू, की आपण भाग्यवान आहात की आपण सगळे या ठिकाणी काही तरुण मंडळी सुद्धा आली. मला फार बरं वाटलं, कारण की अनेक गाव जाव तर कधी कधी काही तरुण मुलं खिशातनी हात घालून बाजूला उभे राहते, काही जण हात बांधून उभे राहते, पण आमच्या निमगावचे मुलं मात्र खराटा हातात घेऊन हे फार मोठं पुरुषार्थ. आणि त्यांचं काही चुकत नाही महाराज, खिशात हात घालून राहतात, मोबाईल घेऊन बाजूला राहतात, अलीकडे नाही, कारण की त्यांच्या मायबापानं त्यांना तसे संस्कार दिले नाही. त्यामुळं बापाने मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला. बापानं पोराला संस्कार जर नाही दिले तर ते पाप मात्र मायबापाच्या डोक्यावर बसते. आई वडिलाचं कर्तव्य असतं की आपल्या पोराला चांगलं शिक्षण द्या, त्याला संस्कार द्या शिक्षणासोबत. तसे आमचे गोविंद माऊली आहेत, यायला 2002 मध्ये जेव्हा मोठ्या बाबांचं भागवत झालं महाराजांचं, तेव्हा त्यांच्याकडं काहीच नव्हतं खरं पाहिलं तर, परंतु त्यांच्या हातून संत सेवा घडली, साधू सेवा घडली, समाजाची सेवा घडली. आज आमचे गोविंद माऊली की ज्यांच्या पोराले 55 लाखाचं वर्षाचं पॅकेज आहे, टाळी वाजवा. असे तिन्ही पोरं त्याचे इंजिनियर झालेले आहेत. त्या बापाचा आनंद काय असेल. आणि हे काहून एवढं तळमळून बोलले, किती जीव खटून बोललेत. साधी गोष्ट नाही, कोणी नाही बोलत. इथं पागल व्हावं लागते, वेड व्हावं लागते माणसाला. हे बोल काही वरचे बोल नाही, हे आंतरिक बोल आहे, आत्म्यातून बोलले आमचे गोविंद माऊली. आणि मला तर असं वाटलं यायचं एखादं कीर्तनच निमगाव ठेवायला पाहिजे होतं खरं पाहिजे. आता पुढल्या वर्षी एखादं कीर्तन ठेवा यायचं बिलकुल गोविंद माऊलींचं. 1 तासभर का असे ना, यांचं प्रवचन ठेवा, यांचं व्याख्यान ठेवा, यांचं कीर्तन ठेवा. कीर्तन नाही आणि करू शकतात, काही याच्यात मोठं नवल नाही आहे. माऊली भागवतही करू शकतात, कारण की ते आमच्या शरीराचं पार्ट आहे गोविंद माऊली म्हणजे. त्यामुळं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो. आज ग्रामसफाई करत इथपर्यंत आलो. आपण सगळ्या माता भगिनी, मला आई नाही परंतु तुम्ही आईसारख्या सगळ्या महिला आज आल्या, आता मला खूप आनंद वाटला. तर अजून काही महिला बिचाऱ्या दूर आहे, काही लोक घरी आहेत, काही वावरात गेल्या असेल, शेतात गेल्या असेल, की त्यांनाही नमस्कार करतो. तुम्ही सगळे गावातली मंडळी, कार्यकर्ता मंडळी, दिगंबर भाऊ असो, अनिल भाऊ असो, आमचे अंकुश भाऊ, सगळी कार्यकर्ता मंडळी, आणि आमचे राजू भाऊ सुद्धा, त्यानं तर मला पहिल्या दिवसापासून सोडलं नाही, टाळी वाजवा. आणि मागच्या वेळेस आमचे बबलू भाऊ आहेत, आता तेही वकील मला वाटते झाले, तुम्ही नाही का वकील झाले. ते वकील साहेब जर हातात खरडा घेऊन झाडझूड करते नाही तर अजून काय पाहिजे खरं पाहिलं तर, नाही का, बरोबर आहे का नाही. त्यामुळं चला, आमचं अभाग्य आहे. या ठिकाणी सगळ्यांना मी नमस्कार करतो, लहान बालगोपाळ मंडळींना, मुलींना, या ठिकाणी सगळ्या नागेश्वर वाडीतल्या सगळ्या मंडळींना नमस्कार करतो. आणि पुन्हा एकदा व्यसनाची भिक्षा मागतो की आपण व्यसन करू नका. मी कशासाठी आलो, काय आलो, गेल्या वर्षी इथं जेव्हा मी बोललो होतो, 5 जणांना इथं आलो होतो, तेव्हा इथं 5 जणांना माझ्या झोळीत मी व्यसन टाकले होते. टाळी वाजवा. त्याच्यातले किती आहेत जागेवर? एक तर मामा कुठं आमची ये बाबा, ये इकडे. 5 जणांना व्यसन सोडलं होतं. डबल सोडते ते, चुकली होती जराशी. या आणि आमचे काय नाव, शिंदे भाऊ नाही का, हां, त्या शिंदे भाऊनं सुद्धा व्यसन सोडलं होतं. आहेत का शिंदे भाऊ इथं? हो, खंडेकर भाऊ आहेत आमचे, शिवाजीराव आहेत आमचे, हे जगताप भाऊ आहे मल्हार. हे गेल्या वर्षी सोडलं होतं त्यानं, पण पुन्हा त्याचं जरासं म्हणजे थोडी गाडी रोडच्या खाली गेली, त्याची घसरली, पण त्याने सांगितलं या शिवाजी भाऊ या. गेल्या वर्षीचे आणखी काय मध्ये, आणि त्यालाच खऱ्या अर्थानं माणूस म्हणतात. म्हणून आमचे मल्हार भाऊ सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून चूक झाली, पण ते आज या ठिकाणी त्यानं काल सांगितलं की महाराज त्यांच्या बहिणी होत्या काल सगळ्या, अनिल भाऊचे मामा आहेत, पण त्यानं सांगितलं महाराज याच्यानंतर होणार नाही आणि याच्यानंतर होऊ देऊ नका.
पक्का बिलकुल उभं राहून सांगा सगळ्यांना. उभं राहून सांगा सगळ्यांना. त्याच्यानंतर म्हणा काही वाजवा. आणि तुमच्या हितासाठी आहे. हे पा कोणाच्या हारी जाऊ नका. कोणा आपल्याला पाजली नाही. आपलंच मन प्यायला झालं. कोणी पाजत नाही. ताकद नाही कोणाची, हिंमत नाही दारू पाजाची. बरोबर. आपलंच मन कधी म्हणतात बुवा महाराज मी पित नव्हतो पण मित्राला पाजली. मित्र काय? अरे मित्र वही हो जो वक्त पर काम आहे. दारूकडे नेणारा आपला मित्र आहे तो तर दुश्मन आहे आपला खरं पाहिलं तर. तुम्हाला जर म्हणत उभा दारू पी तर ते मित्र नव्हे आपला. सन्मार्गाचा शत्रू बरा पण कुमार्गाचा मित्र नको. सन्मार्गाचा शत्रू पुरडला एखादा चांगल्या मार्गाचा असेल तर तो दुश्मन पुरडला. पण आपल्याला गोड बोलून माती घालणारा मित्र आपल्या कामाचा नाही याची जाण ठेवा. पुनश्च सगळ्यांना नमस्कार करतो. जीवनात माणसानं 5 गोष्टी लहान समजू नये. आगीला लहान समजू नये. आग, वाघ, नाग, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर व्यसन आणि कर्ज या 5 गोष्टीला लहान समजू नये. आगीला लहान समजू नये. एखाद्याचं कटघर पेटलं त्याला म्हणलं बाबा तू कटघर पेटलं तर महाराज काय होते उलीचं कटघर तर आहे. अरे आता ते कटघर पेटलं उद्या घर पेटल्याशिवाय राहणार नाही. महाराज. मारुती महाराज जरा शिस्त दारू पितो. हातपाय दुखलं म्हणजेच घेतो. लोकांसारखी थोडी घेतो. ध्यानात ठेव जा. जरी प्रमाण कमी असेल पण त्याच्यात विष आहे आपल्या जीवनाची माती करणार. म्हणून आगीला लहान समजू नये. म्हातारे होते पण मन मथार नाही होत माणसाचं. हा त्याच्या गुण जात नाही. काही लोकांची मेल्याची खोड जित्यानं जित्याची खोड म्हणते मेल्याशिवाय जाईन. मेल्याशिवाय जात नसते असा लोकांचा स्वभाव आहे. तुम्ही कांद्याला किती काही प्रेमानं चिरलं तर कांदा काय करते तुमच्या डोळ्यातनी हे नक्की आहे ना. तुम्ही सोन्याच्या विटीवर बेंडकाले उचलून ठेवा. बेंडूक सोन्याच्या विटीवर ठेवा. ते उडी कुठं मारल. ते चिखलातच जाणार आहे. ते घाट्यातच जाणार आहे. तसे काही काही लोक किती काही सांगा घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही. म्हणून ते कुच्चरवट्यावर बसला माणूस म्हणे वाघ दिसला तो घायभरला घामाझोका झाला. मेलो रे बापा वाघ वाघ. अरे थांब म्हणे एवढं भीत असते का वाघाले. कोण हे बसलेलं ते म्हणे वाघ जर समोरून आला तर त्याला म्हणे बोरीची काठी दाखवा म्हणे अशी. आता बोरीची काठी कवा तोडाव कवा त्या वाघाले दाखवा. हातात कुऱ्हाड असते का माणसाच्या. एक जण म्हणे तसं नाही. वाघ दिसला तर त्याला म्हणे इस्ताची काठी दाखवा. आता इस्तू कवा करा तोपर्यंत तुझ्या नड्डीचा घोट घेईल ना. ते काय लोक सल्ला देतात खोटं नाही सांगत. म्हणून आगीले वाघाले लहान समजू नये आणि नागाले लहान समजू नये. नाग जरी उलीचं पिल्लू आहे सर्पाचं मग खिशात ठेवता का त्याला. उलीचं तर आहे काय फरक पडते. तंबाखू उलिसाचा आहे काय होते काय होते नाही. लहान असो का मोठा असो ते विषारी साप आहे लक्षात ठेवता. त्याची मान लवकर मुरगवून टाकली पाहिजे. म्हणून तसं व्यसनही सुद्धा लवकर सोडलं पाहिजे अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. त्याच्यानंतर कर्जाला लहान समजू नये. कर्ज तर येरीच फेडतो. कर्जाला सुद्धा लहान समजू नये. मायबाप हो व्याज कधी लवकर फिटत नसते. ते सगळं घराच्या घर बर्बाद होत्यात. म्हणून कर्ज काढू नका. अरे तंके खाना लेकिन मंके नाही खाना लक्षात ठेवता मायबाप हो. म्हणून व्यसन सोडून आपलं जीवन जगा. तुम्हाला काही कंपाळणार. आमचे दादा म्हणत होते काय नाव तुमचं. मारुती धोंगडे. आमचे मारुती भाऊ धोंगडे. आणि पहिल्या दिवशी भेटले. दररोज भागवतात आहेत ते. मी म्हणलं कसं काय भाऊ बरं आहे का. म्हणे महाराज आता मला काहीच कमी नाही म्हणे. माझ्या घरी सगळा आनंद आहे म्हणे. टाळी वाजवा त्याच्यासाठी. त्यानंतर आमचे पंडित भाऊ झालं. खंडेकर झालं. पंडित भाऊ त्याने सुद्धा दोन्ही भावानं पंडित भाऊनं दुसरे आपले काय नाव केशव खंडेकर. दोघांनाही सुद्धा दारू सोडली खरं पाहिलं तर त्या. कारण की त्याने त्याच्या मनावर टेलर राजारामजी त्याने त्याच्या मनावर ठरवलं दिगंबर भाऊ की मला तिकडे जायचं नाही. मी एकदा झोळीत टाकलं ना एकदा दान केले ना. अरे रघुकुलरीती सदाची आई प्राण जाय पर वचन जाय. काय कामाचं मग आमचं जीवन. पण ठीक आहे होत असते मल्हार भाऊ. इथं दोन्ही बाजू उभ्या आहेत. एक पक्की आहे एक कच्ची आहे. पण आज मात्र या ठिकाणी हे पक्क होणार आहेत याचं भान ठेवा. आज यांच्या बहिणी पण मला वाटतं इथं आहे बसून नाही का बाबा. हे तुम्ही बहीणच हा ना. हो अशा 2-4 बहिणी आहेत त्यांच्या. कोण कोण आहे बहिणी. दुसरी बहीण कुठं यायची. हे 2-3-4 बहिणी आहेत त्यांच्या. असो मंडळी चला 5 बहिणी आहेत. म्हणून मल्हार भाऊ आज सगळ्याच्या समक्ष मी आज शपथ घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा त्याला हात लावणार. सगळ्यांना सांगा एकदा
मी त्याला हात लावणार नाही. दारूला पण दारू. नाही वाटत. हे जर टिकून राहिले असते ना महाराज हो 5,000चा ड्रेस होता बहिणीकून 1 वर्ष या सप्त्याला बरं काळजी करू नका अजून वेळ घेतली. गेली नाही हा पुढच्या वर्षी आता तेवढी चूक भोगा लागेल ना. आता 12 महिने वाट पाहा लागेल बहिणी आले बरोबर आहे का? बघा बोलला का बहिणी मला काल अरे महाराज आम्ही त्याचा सत्कार करतो.